मित्रांनो, आज आपण मस्त हिरव्यागार टम्म फुगलेल्या पालकाच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी काही खास टिप्स आणि ट्रिक्स पण शेअर करणार आहे. आणि जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करून सपोर्ट नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मंडळी, मी इथे ताजी तवानी हिरवीगार पालकाची पानं तोडून घेतली आहे. थोडे थोडे देठ सुद्धा ठेवले आहे, त्यामुळे टेक्स्चर आणि टेस्ट दोन्ही छान येतात. पालक एकदम फ्रेश आणि हिरवी आहे. यानंतर आपल्याला लागणार आहेत 9 ते 10 हिरव्या मिरच्या. तुम्हाला तिखट कमी आवडत असेल तर मिरच्या कमी करू शकता, पण माझ्या मते एवढ्या मिरच्या टाकल्यावरच परफेक्ट चव येते. पुऱ्यांसाठी आपल्याला 1 कप गव्हाची कणिक लागणार आहे. ही कणिक आपण लागेल तशी वापरणार आहोत. त्यानंतर पाऊण वाटी बेसन, हे सुद्धा आपण लागेल तसं ऍड करणार आहोत. आता मसाल्यासाठी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा धनिया पावडर. मित्रांनो, धनिया पावडरमुळे पुरीला खूप छान फ्लेवर येतो. थोडासा ओवा, 1 चमचा मीठ, चवीनुसार ऍडजस्ट करा. 1 चमचा तीळ, तिळांमुळे थोडा क्रंचीनेस येतो आणि खायला खूप छान लागतात. चिमूटभर हिंग. तर मित्रांनो, हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागणार आहे. तुम्ही नीट बघून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. चला, सगळ्यात आधी पालक छान स्वच्छ धुवून घेऊया. फक्त पालकच नाही तर कुठल्याही भाज्या असो त्या छान प्रॉपरली वॉश करून घ्यायच्या, कारण त्यावर धूळ, माती आणि कधी कधी केमिकल्स सुद्धा असू शकतात. त्यामुळे हायजीनसाठी भाज्या चांगल्या प्रकारे स्वच्छ धुणं खूपच महत्त्वाचं आहे. हे बघा, पालक छान धुवून घेतलेली आहे. आता पुढची प्रोसेस काय आहे ते बघूया. उकळत्या पाण्यामध्ये ही पालक 1 ते 2 मिनिटे ठेवायची आहे. असं केल्यामुळे पुऱ्या खूप छान सॉफ्ट आणि हिरव्या होतात. मी आधीच गॅस सुरू केलेला आहे आणि एक स्टीलची जाडसर कढई घेतली आहे. त्यामध्ये आपण 2 ग्लास पाणी घालूया. आता हे पाणी छान उकळी येऊ द्यायचं. हे बघा, पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता इथे लक्ष द्या, मी 1 चमचा साखर घालत आहे आणि त्यानंतर धुतलेलं पालक घालत आहे. साखर घालण्याचं कारण म्हणजे पालकाचा हिरवा रंग छान टिकून राहतो. आता ही पालक असंच 2 मिनिटे उकळू द्यायची आहे. तोपर्यंत एका भांड्यामध्ये थंड पाणी घेऊया, म्हणजे पालक शिजली की लगेच आपल्याला त्यात टाकता येईल. मित्रांनो, हे बघा, पाण्याला उकळी येईपर्यंत पालक मस्त शिजू द्यायची आणि हो, गॅसचा फ्लेम हायच ठेवायचा. तर इथे 2 मिनिटे झाली आहे. आता पालक काढून थेट थंड पाण्यात टाकून घेऊया. त्यानंतर थोडा वेळ थांबून आता पालकाची पेस्ट करून घेऊया. मिक्सरचा पॉट घेतला आहे आणि पालक छान पिळून घेतली आहे. जास्त पाणी राहू देऊ नका, नाहीतर पेस्ट खूप पातळ होणार. हे बघा, मस्त हिरवीगार पालकाची पेस्ट रेडी झाली आहे. आता ही पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आपल्याला मिरची, लसूण आणि जिऱ्याची ही पेस्ट करून घ्यायची आहे. त्यासाठी आधी लसूण सोलून घेऊया. आता त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये मिरची, लसूण आणि जिरे घालून छान बारीक पेस्ट करून घेऊया. चला, आता भिजवायला घेऊया. मी इथे परात घेतली आहे. त्यात आपण कणिक टाकूया. त्यानंतर त्यात बेसन घालूया. मित्रांनो, बेसन लागेल तेवढंच घ्या. मग त्यामध्ये तीळ, ओवा आणि धनिया पावडर घालायची. चवीनुसार मीठ घालायचं. मी इथे 1 चमचा घेतलेला आहे आणि थोडीशी हिंग ऍड करायची. आता हे सगळं छान मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात पालक, मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घालायची. पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या. मग 1 चमचा तेल घालायचं. आता छान मस्त असा गोळा तयार करा. जर गरज वाटली तर थोडंसं पाणी ऍड करा, नाहीतर पाणी न घालता असाच गोळा तयार करून घ्या. मित्रांनो, हे बघा, मस्त असा गोळा तयार झालेला आहे. छान नरम झालेला आहे, जास्त हार्ड झालेला नाही. आता याला 5 ते 10 मिनिटं सेट होण्यासाठी बाजूला ठेवूया. मित्रांनो, 5 ते 10 मिनिटं पूर्ण झाली आहे. चला, आता पुरी लाटायला घेऊया. मी आधी 3 ते 4 छोटे छोटे गोळे करून घेतले आहे.
गोळे तयार झाले आहे तर आता पुरी लाटायला सुरुवात करूया. छोट्या आकाराची पुरी लाटायची आणि ती थोडी जाडसरच लाटायची म्हणजे पुऱ्या मस्त टम्म फुगतात. हे बघा, एवढी जाडसर पुरी मी लाटली आहे, अगदी परफेक्ट थिकनेस. अशाच प्रकारे बाकीच्या पुऱ्या पण लाटून घ्यायच्या. चला आता पुऱ्या तळायला घेऊया. मी इथे जाडसर स्टीलची कढई घेतली आहे आणि त्यामध्ये तेल घालत आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल व्यवस्थित गरम झालं आहे की नाही ते आपण चेक करून घेऊया. त्यासाठी मी एक छोटासा गोळा तेलात टाकून बघतो. हे बघा, गोळा लगेच वर आला आहे म्हणजे तेल छान गरम झालेलं आहे. आता पुरी अलगद तेलात सोडूया. पुरी टाकताच तिच्यावर हलक्या हाताने गरम तेल वरून घालायचं आणि मग पुरी पलटून घ्यायची. पुऱ्या नेहमी लो फ्लेमवरच तळायच्या म्हणजे रंग छान येतो आणि पुरी मस्त फुगते. मित्रांनो, हे बघा, पुरी किती छान टम्म फुगलेली आहे. दिसायलाही किती सुंदर वाटते आहे. अशाच प्रकारे बाकीच्या पुऱ्या देखील आपण तळून घ्यायच्या आहेत. मित्रांनो, चला आता गरमागरम पुऱ्या सर्व करायला घेऊया. तर मंडळी, आपल्या मस्त हिरव्या टम्म फुगलेल्या पालकाच्या पुऱ्या तयार आहे. या पुऱ्या तुम्ही सॉस, दही किंवा लोणच्या सोबत सर्व केल्या तर अजूनच टेस्टी लागतात. नक्की करून बघा आणि तुमचा एक्सपिरियन्स मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या सोप्या आणि चविष्ट रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या रेसिपी सोबत.